नमस्कार मंडळी. काल गेलो होतो एक्झिबिशनला. तर तिथे अरे बापरे! कधीच न बघितलेल्या अशा अप्रतिम वस्तू. गालिचे बघा सुंदर, सुंदर आणि इथे बघा पाणी पडताना किती सुंदर दिसते. तर खूपच आकर्षक अशा मूर्ती या ठिकाणी होत्या. तुम्ही घरात शोभेच्या वस्तू म्हणून या आरामात ठेवू शकता. पण भाव अगदी भरपूर होते. बघा टू व्हीलरसुद्धा अगदी कधी न बघितलेल्या अशा टू व्हीलर या ठिकाणी होत्या. फोल्डिंगचा मस्त ॲडजस्टेबल होता. तर आकर्षक मस्त या ठिकाणी जे काही सोप, सुपारी, वेगवेगळ्या पर्स, त्यांचे वेगवेगळे डिझाईन, आकार खूपच सुंदर. वॉलेट, बेल्ट, मुलासाठी बेल्ट बघितला तर ₹400 सांगितला. सरळ पुढे निघालो. त्यानंतर बघा चप्पल वगैरे एकदम छान छान होत्या. या कुर्तीज होत्या तर या 1,500च्या पुढे होत्या. त्याच्यामुळे सरळ अजून पुढे निघालो. स्मूदी फुकट होती प्यायला म्हणून पिऊन घेतली. नंतर असंच पुढे पुढे करत बघा किती छान छान सुंदर अशा पर्स होत्या. नंतर ही एक वेगळीच मिठाई होती. तर त्यांना नाव विचारलं. त्यांनी फक्त बोर्डकडे नाव हात दाखवला. बघून घेतलं. ड्रायफ्रुट्स तर एवढे महाग होते. दिसायला खूपच छान दिसत होते. मस्त गळ्यातले, कानातले, बांगड्या अगदी खूप छान. नंतर इथे साजूक तूप आणि हे भांडं जे काही होतं ना, तर प्रत्येकी ₹150. दिसायला खूपच सुंदर दिसत होतं. पण फक्त पाहून आणि समाधान घेतलं. नंतर बघा इथे डिश, वेगवेगळे जे काही गॅस शेगडी आहे, चपाती मेकर, पण आपण चपाती मेकर घरी आणला ना, त्याच्या चपात्या काही बनतच नाही. नंतर वेगवेगळ्या साड्या, ड्रेस, बांगड्या तर बघा लाईटमध्ये अशा चमचम, चमचम करत होत्या. नंतर लोणचे बघून तर तोंडाला पाणी सुटलं. प्रत्येकी लोणचं ₹150 पाव होतं. अशा प्रकारे वेगवेगळे मुखवास या ठिकाणी होते. फोर व्हीलरसुद्धा होत्या. गळ्यातले, कानातले खूपच सुंदर होते. वेगवेगळे कॉटनचे बेडशीट, खारवलेली जवस, नवऱ्याने मस्त त्याचा आस्वाद घेतला. सर्वात शेवटी इथे पान होतं. ते बघूनच समाधान मानलं आणि पुढे निघालो.